हां, आता कंपासमधून हे वाला सेट स्क्वेअर घ्या आणि हा जो पॉईंट आहे ओ पासून असं ठेवा, त्याची उभी साईड अशी या अँगल बायसेक्टरला टच पाहिजे आणि खालची साईड या रेषेला टच झाली पाहिजे. या पद्धतीनं असं खाली सरकत आणायचं. असं बघा, ही खालची रेषा, खालची लाईन याला टच असली पाहिजे आणि उभी लाईन हा अँगल बायसेक्टरला असले पाहिजे. समजलं? असं या पॉईंटमधूनच करायचं, इकून नाही करायचं, इकूनही नाही करायचं. बरोबर हा भाग याला टच झाला पाहिजे आणि हा भाग खालच्या रेषेला टच झाला पाहिजे, म्हणजे इथं 90 डिग्रीचं तयार होते. समजलं? तसंच या साईडला करायचं. असा ठेवायचा किंवा असा ठेवला तरी चालेल. हे खालचा भाग जो आहे या लाईनला असा टच पाहिजे आणि हा उभा भाग आहे आणि हा पॉईंट इथं आहे, मग इथं सरकत नाही समोर असा. बघा आता हा जो पॉईंट आहे या रेषेला असा टच झाला, इकडे झाला, आणि हा जो इकडला आहे हे वाला इथं असं टच झालं या खालच्या रेषेवर. इथं हा जो हा आहे हा 90 डिग्री आहे, म्हणजे 90 अंशाचा कोन आहे हा. आता इथं तयार झाला पाहिजे असा, जसा इथं तयार झाला. आता इथून इकडे घेऊ आपण, हे खालची मोठी बाजू आहे याला लागली पाहिजे आणि ही बाजू इथं लागली पाहिजे. असा ठेवायचा, सरकत आणायचा असा. आला बघा, ही बाजू याला बरोबर टच झाली आणि ही साईड बरोबर या पॉईंटवरून आपल्या इकडे टच झाली, म्हणजे इथं 90 डिग्रीचा अँगल तयार झाला. असे 3 90 डिग्रीचे अँगल तयार झाले. इथं एक तयार झाला, ही रेषा नव्हती फाडली वाटते आपण. बघा इथं रेषा फाडायची, अशी लाईन करायची. ठीक आहे, इथं 90 डिग्री, इथं 90 डिग्री, इथं 90 डिग्री. हा अँगल बायसेक्टर कोणीकडे चालत असेल त्याला काही फरक नाही पडत. ही रेषा काढत असताना हे जे सेट स्क्वेअर आहे याचा जो 90 डिग्रीचा हा भाग आहे, हा वाला नाही ना, हा पण नाही, हा वाला फक्त. ठीक आहे, हा इथं आला पाहिजे, हा इथं आला पाहिजे आणि हा बरोबर इथं असा आला पाहिजे. या पद्धतीनं हे अंतर तुम्ही मोजा. याच्यात काय लक्षात, आपण समजा याला नाव दिले, हा ओ आहे, हा एम आहे, हा पॉईंट एन आहे, हा पॉईंट पी आहे. तर हे जे अंतर आहे ओ एम इज इक्वल ओ एन आणि ओ पी, सॉरी हा नाही पी, हा वाला इज इक्वल टू ओ पी. यांचे जे माप आहे, समजा हा 3 सेंटीमीटर असेल तर हा सुद्धा 3 सेंटीमीटर यायला पाहिजे, हा सुद्धा 3 सेंटीमीटर यायला पाहिजे. म्हणजे आता मी अंदाजानं 3 सेंटीमीटर लिहिले, तुम्ही तुमच्या बुकातल्या ओरिजिनल आकृतीचं असं स्केलनं मोजा अंतर. असं ठेवून हे 0 आहे इथं ठेवायला आलं पाहिजे किंवा इथं आलं पाहिजे, असं ठेवायचं. 0 आलं आणि मोजा तिथपर्यंत. या स्केलनं जेवढं बसल तेवढंच बरोबर इथं लिहायचं आणि खाली असं लिहायचं, याच्या खाली याची लेंथ, याच्या खाली याची लेंथ, याच्या खाली याची लेंथ. जसं मी लिहिलं 3 सेंटीमीटर, 3 सेंटीमीटर, 3 सेंटीमीटर. हे माझं माप आलं, तुमचं वेगळं येऊ शकते. ठीक आहे, एवढं तुम्ही काढा, लिहून घ्या. हां बघा, आता आपण अंतर जे घेतलं या पॉईंट, हा जो पॉईंट आहे पॉईंट ऑफ कॉन्करन्स आहे. म्हणजे जेव्हा तिन्ही आपण अँगल बायसेक्टर काढतो, हा वाला आणि इथून काढलेला, तिन्ही एकाच बिंदूत छेदते. म्हणजेच अँगल बायसेक्टर हे कसे आहे, एकमेकाला कॉन्करंट आहे. हे लक्षात ठेवायचं, दे आर कॉन्करंट. ही पहिली गोष्ट. अँगल बायसेक्टर्स ऑफ अ ट्रायंगल्स आर कॉन्करंट. समजलं? अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल आर कॉन्करंट. कॉन्करंट म्हणजे एकाच बिंदूत छेदणे. या एकाच ओ बिंदूमध्ये हे सगळे छेदले. हा वाला समजा आपण याला नाव दिलं बी
एक्स, बी पासून तर एक्स पर्यंत, हा ए पासून तर इथपर्यंत म्हणजे वाय पर्यंत, आणि सी पासून तर इथपर्यंत म्हणजे झेड. हे नाव देऊन टाकायचं तुम्ही. हे लांब काढा थोडी वरपर्यंत असे. ठीक आहे. हा बी एक्स, ए वाय आणि सी झेड हे तिन्ही अँगल बायसेक्टर आर द intersect each other, and that points is called point of concurrence, and their angle bisector of a triangle are concurrent to each other. हे पहिली प्रॉपर्टी आहे. याला रेड पेन लिहायचं. सेकंड लिहायचं. दुसरी गोष्ट, हा जो पॉइंट ऑफ कॉन्करन्स आहे, हा पॉइंट ऑफ कॉन्करन्स, इथं तिन्ही रेषा छेदल्या म्हणून पॉइंट ऑफ कॉन्करन्स. इथून तर या लाईनपर्यंत जो आपण सेगमेंट टाकला, हे डिस्टन्स, द डिस्टन्स बिटवीन पॉइंट ऑफ कॉन्करन्स टू द साईड, डिस्टन्स बिटवीन पॉइंट ऑफ कॉन्करन्स टू साईडपर्यंत, डिस्टन्स बिटवीन पॉइंट ऑफ कॉन्करन्स टू साईड, हे वाला अंतर घेतलं. याचं नाही घेतलं, हे इकडे नाही घेतलं, आणि हे पण हे एकावर एक आलं ऑलरेडी. हां, तर हे 90 डिग्री टाकून आपण परपेंडिक्युलर टाकून हे काढलेलं आहे. तर हे तिन्ही डिस्टन्स सारखं भरते. आलं का लक्षात? इथपर्यंतचं नाही, इथून इथपर्यंतचं नाही, इथून इथपर्यंतचं नाही. कुठून? इथून तर साईडपर्यंत, इथून साईडपर्यंत, इथून साईडपर्यंत. सेट स्क्वेअरनं आपण जेव्हा टाकतो परपेंडिक्युलर, त्याच्यानंच काढायचं. ही पहिली प्रॉपर्टी एका बिंदूत छेदते. दुसरी प्रॉपर्टी, हा जो पॉइंट ऑफ कॉन्करन्स आहे तो साईडपासून सारख्या अंतरावर असतो, म्हणजे हे वाला भाग सारख्या अंतरावर असतो. इथं लिहायचं point of concurrence are same distance from the sides. या प्रॉपर्टी आहे, म्हणजे गुणधर्म आहे कोणाच्या? कोन दुभाजकाच्या, म्हणजे अँगल बायसेक्टर. ही पहिली आणि दुसरी तिन्ही अँगल बायसेक्टर एका पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतात, म्हणजे ते कॉन्करंट लाईन असतात. आणि हे त्या पॉईंट ऑफ कॉन्करन्सपासून तर साईडपर्यंतचं अंतर जे सारखं असते, म्हणून त्याला म्हणतात पॉईंट ऑफ कॉन्करन्स आर सेम डिस्टन्स फ्रॉम द साईड. ते म्हणजे सारख्या अंतरावर असतात. हे लिहून घ्या. आता लिहा रेड पेननं, द प्रॉपर्टी ऑफ परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ द साईड्स ऑफ द ट्रायंगल. परपेंडिक्युलर बायसेक्टर हे अँगलचे राहत नाही, साईडचे राहते. जसं ट्रायंगल आहे हा, आता आपण अँगल बायसेक्टर शिकलो तर इथून काढत होतो, इथून. पण हे काय असतं आपले परपेंडिक्युलर बायसेक्टर? अँगलमधून राहत नाही, या रेषेला असते. इथं रेषेला बाय हे करतो आपण, परपेंडिक्युलर काढतो. एवढं लक्षात ठेवायचं. आलं का लक्षात? तर त्याचे आपण काढू. बघा, आपण परपेंडिक्युलर बायसेक्टरची प्रॉपर्टी शिकणार आहोत. ट्रायंगल काढताना एकदम तिन्ही बाजू सारखा असणारा नाही काढायचा कधी. अशा तीन बाजू कमी जास्त लांबीच्या असल्या पाहिजे. तिन्ही कोण वेगवेगळ्या मापाचे असले पाहिजे कधी शिकताना. समजा तुम्ही सारख्याच बाजू काढल्या, अशा अशा अशा, तर याचे जे आहे याच्यापासून आपल्याला प्रॉपर्टी जे आहे, त्याचे गुणधर्म आहे ट्रायंगलचे, ते बरोबर शिकता येत नाही. म्हणून ट्रायंगल काढत असताना असा काढायचा थोडा, तिन्ही साईड वेगवेगळ्या मापाच्या. ओके, याला म्हणतो आपण एक्स वाय झेड. एक्स वाय झेड आहे, ट्रायंगल आहे. आता आपल्याला अँगलमधून काढायचं नाही, ते अँगल बायसेक्टर झाले. आता आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर शिकत आहोत, म्हणजे साईडचे दोन भाग कसे करायचे. हां, ही साईड आहे एक्स वाय, वाय झेड आणि एक्स झेड, अशा तीन साईड आहे. तर आपण पहिल्यांदा काय करू, हे खालची साईड आहे वाय झेड, याचा आपण काय करू, परपेंडिक्युलर बायसेक्टर. कशाने काढायला सांगितलं त्या दिवशी? यानं काढायला सांगितलं. हे अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं, याच्यात इथं ठेवायचं आणि इकडे मारायचं. आता माझ्याकडे मोठा चॉप नाही आहे, शाळेमध्ये आहे, हा छोटा आहे बुकारचा, तर तुम्ही बुकारचा वापरा, तुम्हाला पुरून जाते. इथं ठेवायचं असं आणि असं इकडे चॉप मारायचा. ओके, इकडे मारला असा, सेम इकडे या साईडला मारायचा असं.
तेवढंच अंतर ठेवायचं, बदलवायचं नाही. हे जर माप तुमचं बदललं का गेलं वाया, चुकलं, त्याच्यावर ठेवायचं. याला क्रॉस मारत असा. आता पेन्सिल पुरत नाही माझी छोटी असल्यामुळे, मग माझा क्रॉस समजा आला एवढ्यामध्ये. तुम्ही पेन्सिलनं काढायचा. ओके, हे जॉईंट करायचं स्केलनं असं. हा पॉईंट भेटला, हा पॉईंट भेटला, असं डॉट डॉट करायचं, तुटक तुटक लाईन. हा ठीक आहे. हा झाला परपेंडिक्युलर बायसेक्टर. परपेंडिक्युलर म्हणजे हा 90 डिग्री, 90 डिग्रीला असं चौकट दाखवतात, काटकोन. परपेंडिक्युलर म्हणजे हे, आणि बायसेक्टर म्हणजे हे दोन्ही सारखे भाग. हा जर पूर्ण आपण वाय झेड तुमचा जर 8 सेंटीमीटर असेल तर हा 4 येते, हा 4 येते. तसं समजा हा पूर्ण तुमचा भाग 9 असेल वाय टू झेड तर हा 4.5 येईल, हा 4.5 येईल. अर्धा अर्धा आला पाहिजे, तर त्याला आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणू शकतो. पहा रेषेवर काढला. अँगल बायसेक्टर कुठून होतं आपलं, मग इथून होता असा, आणि हा कुठून आहे, रेषेवरून आहे. हे लक्षात ठेवायचं, दोघाचा फरक. कन्फ्यूज होता तुम्ही मग होमवर्क करताना. सेम बिलकुल. आता एक्स वाय या साईडवर आपण करू. असं अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं असं, आणि इकडे चाप मारायचा, आणि मग इकडे मारायचा असा. सेम तेवढंच अंतर ठेवायचं, बदलवायचं नाही. याला इकडे असा क्रॉस मारायचा आणि असा क्रॉस मारायचा. ठीक आहे. आणि हे वाले पॉईंट मग असे जुळून घ्यायचे. असा मोठा काढायचा. या पॉईंटच्या बाहेर गेलं तरी चालते. ठीक आहे. इथं 90 डिग्री असं आलंच पाहिजे. हे जे आपलं आहे, हे जे 90 डिग्री आहे असं बिलकुल परपेंडिक्युलर, इथं असं ठेवून पाहायचं, असं आलं पाहिजे. आता इथं जरी आपलं आलं नाही तरी आता माझा अंदाज आला, पण तुमचं बरोबर इथं आलं पाहिजे. हा भाग, हा वाला आणि हा वाला भाग असा आला पाहिजे. ठीक आहे. माझं हे नसल्यामुळे थोडंसं कमी जास्त होईल. आता या ठिकाणाहून सुद्धा आपल्याला तसंच करायचं आहे. परपेंडिक्युलर बायसेक्टर, याच्यापेक्षा जास्त अंतर इकडे घ्यायचं, असं इकडे मारायचं इथून असा, आणि इथं ठेवून सुद्धा असा आडवा क्रॉस मारायचा असा असा, आणि याच्यातून हे बरोबर असं इकडे निघते. इथं सुद्धा 90 डिग्री असं आलं पाहिजे. हे ठेवून पाहायचं असं. हे वालं आणि हे वालं सारखं आलं पाहिजे तुमचं, कारण तुम्ही मोजून काढणार आहे. म्हणजे हा परपेंडिक्युलर बायसेक्टर या रेषेवर आला, हा परपेंडिक्युलर बायसेक्टर या रेषेवर आला, हा परपेंडिक्युलर बायसेक्टर या रेषेवर आला, आणि तिन्ही परपेंडिक्युलर बायसेक्टर हे एकाच पॉईंटमध्ये काय झाले, इंटरसेक्ट झाले. म्हणून हा पॉईंट आपण घेऊ ओ. हा ओ पॉईंट काय आहे, पॉईंट ऑफ कॉन्करन्स. आणि हे परपेंडिक्युलर बायसेक्टर काय आहे, दे आर कॉन्करंट टू इच अदर. याच्यात दोन प्रॉपर्टी निघते. आता पहा पुन्हा, हा पॉईंट ओ पासून तर एक्स पर्यंतचं अंतर मोजायचं स्केलनी असं. ठीक आहे. हे तर लिहायचं, लेंथ ओ एक्स. त्याच्यानंतर ओ पासून वाय वरी मोजायचं असं, पेन्सिलनं स्केलनं मोजायचं, लेंथ ओ वाय. आणि तिसरं अंतर मोजायचं ओ पासून झेड पर्यंत, लेंथ ओ झेड. हे तिन्ही अंतर जे आहेत हे मी 2-2 रेषा मारतो म्हणजे ओळखी यावं म्हणून. तुम्ही रेड पेन न करा. हे ह्या वेळेला मी 2-2 लाईन मारल्या ना, तुम्ही तुमच्या बुकामध्ये रेड पेन न करा म्हणजे लक्षात येते. मग हे अंतर तेवढंच आलं पाहिजे. माझं आता 5.3 आलं तर तिन्ही याचे 5.3 सेंटीमीटर आलं पाहिजे.
सारखंच येते जर तुमची आकृती बरोबर असेल तर. हा जर पहिली प्रॉपर्टी आहे. ठीक आहे, म्हणजेच काय आली पहिली प्रॉपर्टी आपली, द डिस्टन्स ऑफ point of concurrence are equal from vertices. वर्टायसेस म्हणजे हे, हा वर्टेक्स एक, हा एक वर्टेक्स आणि हा एक वर्टेक्स. एक असेल तर वर्टेक्स म्हणायचं, अनेक असेल तर वर्टायसेस. म्हणजे याचं अंतर या वर्टायसपासून तिन्ही याचं सारखे अंतर असलं पाहिजे. ही झाली पहिली प्रॉपर्टी. लक्षात. आणि दुसरी काय, हे तिन्ही अँगल बायसेक्टर आहे, एकाच बिंदूत छेदतात. हे सेकंड. ऑल परपेंडिक्युलर बायसेक्टर्स आर कॉन्करंट. ऑल परपेंडिक्युलर बायसेक्टर आर कॉन्करंट म्हणजे ते सगळे एकाच बिंदूत छेदतात. हे रेड पेन लिहायचं, एक ओळ सोडायची, त्याच्या खाली 2 नंबर टाकायचा आणि हे लिहायचं रेड पेननं. ठीक आहे, एवढं लिहा. हां बघा, प्रॅक्टिस सेट करायचं आहे. काही मुलांनी प्रॅक्टिस सेट 1, 2 केलं, काही जणांनी नाही केलं. आता नवीन मुलांसाठी 1 करा, 2 करा, 3 करा आणि 4 करा. हे 5चं म्हणजे घराचं हे आहे. मी सांगतो तुम्हाला उद्या, आज नाही सांगत. हे ज्यांनी अगोदर केलं असेल त्यांनी डबल करू नका, रिपीट. आणि ज्यांनी नसेल केलं त्यांनी करा. आणि नवीन मुलांसाठी 4 आणि जुन्याच मुलांसाठी 3रं आणि 4थं एवढं होमवर्क. ओके, ठीक आहे. थांब.